नमस्कार. जेव्हा आयुष्य थकवतं, प्रश्न छळतात आणि रस्ता अंधारलेला वाटतो, तेव्हा संतांचे एखादे वचनसुद्धा लाखमोलाचा प्रकाश देऊन जाते. आजचा हा विशेष भाग तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर एक प्रेरणा ठरेल. विचारांची खोली उमजण्यासाठी हा व्हिडिओ शांत चित्ताने शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की नोंदवा. ज्ञानेश्वर माऊली या अभंगातून आपल्याला एका अशा भेटीबद्दल सांगत आहेत जिथे शरीर आणि मनाच्या पलीकडे जाऊन एक वेगळाच आनंद मिळतो. इथे नारी म्हणजे आपली बुद्धी किंवा भक्ती आणि पुरुष म्हणजे तो परमात्मा. जेव्हा आपली बुद्धी त्या ईश्वराच्या विचारात पूर्णपणे रंगून जाते तेव्हा शरीराचे भान राहत नाही. ही अवस्था कोणत्याही बाह्य नात्यापेक्षा मोठी आहे. माऊली म्हणतात की जेव्हा आपण देवाच्या प्रेमात पडतो तेव्हा जग आपल्यावर टीका करेल, नावे ठेवेल, पण ज्याला तो खरा आनंद मिळाला आहे त्याला या जगाच्या टीकेची पाहणी नसते. विठ्ठल हा केवळ मंदिरात नसून तो या संपूर्ण आकाशात भरून उरला आहे. तो जितका अथांग आहे तितकाच तो आपल्या हृदयातही सामावलेला आहे. हा अभंग आपल्याला सांगतो की खरं सुख हे बाहेरच्या जगात नसून आपल्या आतल्या अनुरागात म्हणजेच प्रेमात आहे. जेव्हा आपण स्वतःशी आणि त्या ईश्वराशी जोडले जातो तेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हा अभंग माणसाला मानसिक स्थैर्य आणि आंतरिक शांती मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा अभंग आपल्याला शिकवतो की परिस्थिती कशीही असो, जर आपण ईश्वरी चैतन्याशी जोडलेले असू तर बाह्य संकटे आपल्याला हलवू शकत नाहीत. माऊलींवरही जगाने टीका केली पण त्यांनी आपले कार्य सोडले नाही. हा अभंग आपल्याला लोक काय म्हणतील या भीतीतून मुक्त होऊन स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला शिकवतो. विठ्ठल जसा आकाशात व्यापून उरला आहे तसाच आपणही आपला विचार संकुचित न ठेवता सर्वांविषयी प्रेम आणि आदर बाळगला पाहिजे. या अभंगातून आपल्याला सर्वात मोठी शिकवणही मिळते की भक्ती ही केवळ दाखवण्याची गोष्ट नाही तर ती जगण्याची पद्धत आहे. जेव्हा आपण ईश्वराशी एकरूप होतो तेव्हा आपण स्वतःला विसरून जातो आणि तिथेच खऱ्या आनंदाची सुरुवात होते. जग आपल्याला नावे ठेवेल, अडथळे येतील, पण जो आपल्या अंतरात्म्याशी प्रामाणिक आहे तोच जीवनाची ही लढाई जिंकू शकतो. चला तर आपण जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, पुरुषविण नारी संचरली शरीरी, आपण्यावरी आळू आला. भावार्थ विश्लेषण. माऊली या पहिल्या चरणात एका अत्यंत गूढ पण सुंदर अवस्थेचे वर्णन करतात. इथे नारी म्हणजे भक्त किंवा स्वतः जीवात्मा आहे आणि पुरुष म्हणजे तो परमात्मा, तो पांडुरंग आहे. व्यवहारात स्त्री आणि पुरुष हे दोन स्वतंत्र देह असतात, पण परमार्थात जेव्हा भक्ती पराकोटीला पोहोचते तेव्हा भक्ताला जाणीव होते की आपल्या शरीरात त्या परमात्म्याशिवाय दुसरे काहीच उरलेले नाही. मजेची गोष्ट अशी की बाहेरून पाहणाऱ्या जगाला वाटतं की हा माणूस वेडा झाला आहे किंवा याच्यावर काहीतरी आळ म्हणजेच खोटा आरोप आला आहे, पण भक्तासाठी हा आळ नसून तो देवाशी झालेला एकरूपतेचा आनंद आहे. जेव्हा आपण स्वतःचे अस्तित्व विसरून पूर्णपणे ईश्वराच्या विचारात असतो तेव्हा जगाला आपण वेगळे वाटतो. स्वतःच्या अंतरात त्या ईश्वराचा संचार होणे म्हणजेच द्वैत संपून अद्वैताची सुरुवात होणे होय. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. या चरणातून माऊलींना समाजाला स्वावलंबन आणि अहंकाराचा त्याग हा धडा द्यायचा आहे. समाज म्हणून आपण अनेकदा दुसऱ्यावर विसंबून राहतो किंवा आपल्या यशाचे श्रेय घेताना मीपणामध्ये अडकतो. जेव्हा एखादी व्यक्ती बाह्य साधनांशिवाय स्वतःच्या आंतरिक शक्तीच्या जोरावर कार्य करते तेव्हा समाज तिच्यावर संशय घेतो किंवा तिला दूषणे लावतो. संतांना येथे सांगायचे आहे की तुमची प्रगती ही तुमच्या आंतरिक ऊर्जेवर अवलंबून असावी, बाह्य जगाच्या मान्यतेवर नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहणाऱ्या व्यक्तीला सुरुवातीला टीकेला सामोरे जावे लागते, पण तोच खऱ्या अर्थाने नैतिक मार्ग असतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका ग्रामीण भागातील महिलेचे उदाहरण घेऊया जिने कोणत्याही सरकारी मदतीशिवाय किंवा पुरुषांच्या मदतीशिवाय स्वतःच्या जिद्दीवर एक यशस्वी बचत गट उभा केला आणि संपूर्ण गावाला रोजगार दिला. जेव्हा तिने हे काम सुरू केले तेव्हा समाजातील लोकांनी तिच्या चारित्र्यावर किंवा तिच्या क्षमतेवर संशय घेतला, तिच्यावर आळ आणला की हे काम तिच्याकडून होणे शक्य नाही. पण तिने कुणाचेही सहाय्य न घेता स्वतःच्या कष्टाने ती नारी शक्ती सिद्ध केली. हे उदाहरण माऊलींच्या या चरणाला तंतोतंत लागू पडते जिथे बाह्य आधार नसतानाही यश संपादन केले जाते. दुसरा चरण, काय कोण्यासंगे सिणली अनुरागे, पडियेले पतिसंगे अवस्थाभूत. भावार्थ विश्लेषण. या दुसऱ्या चरणात माऊली मनाच्या ओढीचे वर्णन करतात. अनुराग म्हणजे प्रेम. जेव्हा भक्ताच्या मनात देवाविषयी एवढे अपार प्रेम निर्माण होते तेव्हा त्याला आपला थकवा, आपला शीण कशाचेच भान राहत नाही. ही अवस्था शब्दांत सांगण्यासारखी नसते. कुणाला आणि काय सांगावे, कारण जे सुख अनुभवायचे आहे ते सांगता येत नाही. जशी एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीच्या सहवासात पूर्णपणे मग्न होऊन आपली देहभान हरपून बसते, तसाच हा भक्त त्या पांडुरंगाच्या स्वरूपात अवस्थाभूत झाला आहे. अवस्थाभूत होणे म्हणजे आपली जुनी ओळख पुसून पूर्णपणे देवाच्या रंगात रंगून जाणे. आता त्या भक्ताला स्वतःचे सुख दुःख उरलेले नाही,
तो फक्त त्या ईश्वरी प्रेमाच्या लहरीवर हेलकावे खात आहे. हा संवाद शब्दांचा नसून तो अंतरात्म्याचा आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. या चरणाचा सामाजिक अर्थ समर्पण आणि लोकनिंदेची पर्वा न करणे हा आहे. समाजात वावरताना आपण अनेकदा लोक काय म्हणतील या भीतीने आपली चांगली कामे सोडून देतो. संतांना येथे हे शिकवायचे आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयाशी किंवा सत्याशी एकरूप होता तेव्हा जगाला त्याचे स्पष्टीकरण देत बसण्याची गरज नसते. तुमचे समर्पण इतके गाढ हवे की जगाचे शब्द तुम्हाला स्पर्श करू शकणार नाहीत. सत्याच्या मार्गावर चालताना होणारा त्रास हा सीण नसून ती एक आनंदाची अवस्था आहे असे मानण्याची वृत्ती समाजाने जोपासली पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण आपण बाबा आमटे किंवा डॉक्टर प्रकाश आमटे यांचे उदाहरण पाहू शकतो. जेव्हा त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे ठरवले तेव्हा समाजाने त्यांना बहिष्कृत केले. त्यांनी कोणाशीही वाद घातला नाही किंवा आपले दुःख कोणाला सांगत बसले नाहीत. ते त्या सेवा कार्यात पतिसंगे म्हणजे सत्याच्या संगतीत इतके एकरूप झाले की त्यांना स्वतःच्या शरीराची किंवा समाजाच्या टीकेची शुद्ध राहिली नाही. लोक त्यांना वेडे म्हणत राहिले, पण त्यांनी आपल्या समर्पणातून एक वेगळीच सृष्टी निर्माण केली. ही तीच अवस्था आहे जिथे व्यक्ती ध्येयाशी इतकी एकरूप होते की जगाचे अस्तित्व तिच्यासाठी उरत नाही. तिसरा चरण. बापर खुमादे विवरू विठ्ठलू जैसा तैसा. व्यापूनी आकाशा उरला असे. भावार्थ विश्लेषण. अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सिद्धांताची मोहर उमटवतात. माझा विठ्ठल नेमका कसा आहे, तर तो केवळ पंढरपुरात विटेवर उभा असलेला एखादा सगुण पुतळा नाही, तर तो जैसा तैसा आहे. म्हणजे तो जसा आहे तसाच अवकाशात आणि कणाकणात भरलेला आहे. तो एवढा मोठा आहे की त्याने संपूर्ण आकाश व्यापून टाकले आहे आणि तरीही तो उरलेला आहे. याचा अर्थ असा की हे विश्व त्याच्यात सामावलेले आहे, पण तो विश्वाच्या पलीकडेही आहे. जो विठ्ठल माझ्या शरीरात नारी रूपाने भक्ती रूपाने संचारला तोच विठ्ठल बाहेर अनंत आकाशातही भरलेला आहे. जेव्हा भक्ताला ही दृष्टी मिळते तेव्हा त्याला सर्वत्र फक्त आणि फक्त पांडुरंगच दिसू लागतो. चराचरात भरलेल्या त्या ईश्वराचे दर्शन होणे हीच या अभंगाची खरी फलश्रुती आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. हा चरण सर्वसमावेशकता आणि एकात्मतेचा महान धडा देतो. समाजात जातीपाती, धर्म आणि उच्चनीच असा भेदभाव मोठ्या प्रमाणावर असतो. संत ज्ञानेश्वर महाराज येथे सांगतात की ज्याप्रमाणे विठ्ठल आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आहे त्याचप्रमाणे मानवाने आपली दृष्टी व्यापक ठेवली पाहिजे. समाजात कोणालाही कनिष्ठ न मानता प्रत्येकामध्ये त्या ईश्वरी तत्वाचा अंश पाहणे हाच मोठा नैतिक धर्म आहे. जो सर्वांना सामावून घेतो तोच खऱ्या अर्थाने मोठा असतो. संकुचित वृत्ती सोडून विशाल दृष्टिकोन ठेवण्याचा हा संदेश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळचे महापुराचे उदाहरण घेऊया. जेव्हा एखादे शहर पाण्यात बुडते तेव्हा तिथे मदतीला धावून येणारे लोक कोणाची जात, धर्म किंवा आर्थिक स्थिती पाहत नाहीत. तो मदत करणारा हात आकाशासारखा व्यापक होतो. तो प्रत्येक मानवाला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी निर्माण झालेली ती माणुसकीची भावना म्हणजेच विठ्ठलाचे सर्वव्यापी स्वरूप होय. ज्याप्रमाणे विठ्ठल चराचरात भरून उरला आहे तशीच मदतीची भावना आणि प्रेम जेव्हा माणसाच्या हृदयातून ओसंडून वाहते आणि ते संपूर्ण समाजाला व्यापून टाकते तेव्हाच माऊलींच्या या विचारांची सामाजिक पूर्तता होते. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. मित्रांनो, आज आपण कनेक्टिव्हिटीच्या जगात राहतोय, पण कधी विचार केलाय का की आपण बाहेरच्या जगाशी जेवढे जोडलेले आहोत तेवढेच स्वतःपासून लांब गेलो आहोत? संत ज्ञानेश्वर माऊली या अभंगातून आपल्याला एका अशा वायरलेस कनेक्शनबद्दल सांगत आहेत ज्याला इंटरनेटची गरज नाही. आपला आनंद नेहमी कोणावर तरी अवलंबून असतो. एखादी व्यक्ती, सोशल मीडिया लाईक्स किंवा महागड्या वस्तू. माऊली म्हणतात, बाह्य आधाराशिवाय विदाऊट एक्सटर्नल व्हॅलिडेशन स्वतःमध्येच आनंदी राहायला शिका. तुमचा आनंद इनबिल्ट आहे, तो बाहेरून डाउनलोड करण्याची गरज नाही. ज्याला आज आपण फ्लो स्टेट किंवा बीइंग इन द झोन म्हणतो तेच म्हणजे अवस्थाभूत होणे. तुम्ही कोडिंग करत असाल, गिटार वाजवत असाल किंवा ट्रेकिंग करत असाल, जेव्हा तुम्ही स्वतःला विसरून त्या कामात एकरूप होता तेव्हा तुम्हाला मिळणारा आनंद हाच आध्यात्मिक अनुभव आहे. स्वतःला केवळ एका प्रोफाईलमध्ये किंवा डेसिग्नेशनमध्ये अडकवून घेऊ नका. तुम्ही त्याहीपेक्षा खूप मोठे आहात. तुमच्यातलं चैतन्य हे आकाशासारखं अथांग आहे. स्वतःच्या मर्यादा तोडा आणि विश्वाशी एकरूप व्हा. थोडक्यात सांगायचं तर बाहेरचा गोंगाट नॉईज कमी करा आणि आतला आवाज व्हॉइस ऐका. विठ्ठल म्हणजे केवळ मूर्ती नाही, तर ती एक युनिव्हर्सल एनर्जी आहे जी तुमच्यात आणि माझ्यात सारखीच आहे. हा अभंग म्हणजे तुमच्या सेल्फ डिस्कव्हरीचा पासवर्ड आहे. तो टाईप करून तर पहा. तुमच्यासाठी आजची कृती. हा अभंग आपल्याला एकरूपतेचा संदेश देतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर, मग तो देव असो वा आपले कार्य, मनापासून प्रेम करतो तेव्हा जगाचे बोलणे अर्थहीन ठरते. आपण ईश्वराशी किंवा आपल्या सत्याशी इतके जोडले गेलो पाहिजे की संपूर्ण जग आपल्याला त्यातच दिसावे. आज दिवसभरात किमान 10 मिनिटे असे कोणतेही काम करा. वाचन, चालणे, प्रार्थना किंवा शांत बसणे, ज्यामध्ये तुम्हाला जगाचा विसर पडेल.
कोणाशीही स्पर्धा न करता, कोणालाही न सांगता फक्त स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधा आणि त्या अवस्थेचा आनंद घ्या. तुमच्या आनंदासाठी इतरांच्या मान्यतेची अप्रूव्हल वाट पाहणे सोडून द्या. धन्यवाद मित्रांनो. हा विचार जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात थोडा जरी उतरवला तर आपला जगण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या माऊलींचे हे विचार सर्वांपर्यंत पोहोचवा. वादळात दिवा जसा जळत राहतो तसे संतांचे विचार आपल्याला संकटात सावरत राहतात. भावार्थ संतवाणी हे तुमच्या आणि आमच्या श्रद्धेचं एक हक्काचं व्यासपीठ आहे. हा व्हिडिओ गरजूंपर्यंत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली हजेरी लावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.